नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये। आज आपल्याला जायचं होतं नागावच्या मैदानाला। तर सगळा आपला बोजा बिस्तारा घेतला आणि जीप घेऊन निघालो आपण नागावला। तर आपल्याला जायचं बागणीवरनं। बागणीत गेलो तर ट्रॅफिक जाम होतं, त्यातनं वाट काढत काढत शेवटी पट्ट्यावर पोहोचलो। तर बैल पण आलतीत, मैदान होतं परवानगीचं, त्यामुळे काय बैल निवांत जाई आलतीत, एक एक अजून गाड्या यालत्यात। तरी सगळी बैल दुसऱ्याची आदतची बगटाची बैल आलती। 11चं मैदान होतं, तरी आदित दादा लागले बघा, ड्रोनचा सगळा सेटअप लागला आणि कमिटी पण आलती। तरी आता बगटाचा व्हिडिओ आहे, कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा। कारण कसं आहे, कन्याला कन्ना घासून गाड्या पळालत्या आणि संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेच, तर तुम्ही सगळं ते जाऊन बघा। त्यानंतर मैदान झालं तर आपल्याला जरा ताण लागलेली, तर म्हणलं इकडं संदीपदा म्हणलं जरा मट्टा प्या, म्हणलं तेवढंच गार होत आहे, तर म्हणलं स्प्राईट तीनपेक्षा मट्टा कधी पण बराच म्हणलं। तर इकडे कमिटीचं बक्षीस वाटप चालू होतं, त्यानं आपला सत्कार त्यानं झाला। सगळा सत्कार घेऊन आपल्याला जायचं आष्ट्याला, कारण जरा क्लचला प्रॉब्लेम आलता। मी तर आपण आलतो तानाजी मिस्त्रींच्याकडं, तर क्लचचं ते सगळं काम करून घेतलं आणि जाता जाता गाडी ग्रेसिंग करून घ्यायची होती, लई दिवस केली नव्हती, गाडी नव्हती। तर असं गाडी रॅम्पवर त्यांनी चढवली आणि रॅम्पवर चढून आपल्याला ग्रेसिंग त्यांनी सगळं करायचं होतं। तर दहाने सगळं प्रत्येक निप्पल सगळं ग्रेसिंग त्यांनी करून घेतला। त्यानंतर रॅम्पवरनं उतरून आपण आलो गावाकडं। धारा पाणी उरकल्या तरी आपला रोमन आणि छब्या आलता बघा गवताची गाडी घेऊन। तर रोमनला घेतला व्हिडिओत आणि जरा आपण आलो नदीकडे। तर आपल्याला मोटरची घाण काढायला जायची होती, जरा मोटरला पाणी कमी निघालतं। तर आपलं बंधाऱ्याचं काम चालू होतं, त्यामुळे कमी दारातनं पाणी सोडल्यामुळे फास्ट आलतं, त्यामुळे कदाचित सगळी घाण उठलेली। तर आपल्याला नदीत उतरायचं होतं, कारण सारखं मोटरला घाण अडकाल, ती गाळ पण आलता जरा। आणि नदीत उतरलो, आता तुम्हाला दाखवतो बघा किती घाण काय काय कुठल्या अडकल्या। सगळी पोती आणि भीती सगळा कचरा सगळा मोटरीलाच अडकलाय, सगळी घाण त्यांनी काढली। तर संध्याकाळी आपल्याला पाणी पण चालू करायचं होतं।